नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील चतुर्थ सत्रातील सागर शास्त्र या भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणाऱ्या या पेपरचा आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, मागील तासामध्ये आपण महासागराची किंवा सागराची तळरचना किती प्रकारची असते किंवा सागर तळरचनेचे कोणकोणते भाग असतात याच भागाच्या अनुषंगाने आपण अभ्यास केला आहे। आपण बघितलं मागील तासामध्ये की सागर तळरचनेचे जवळपास 6 भाग किंवा 6 प्रकार प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये भूखंड मंच असेल, खंडांतर उतार, सागरी मैदाने, जलमग्न पर्वतरांगा, सागरी गर्ता किंवा डोह आणि सागरी बेटे, अशा पद्धतीने 6 भागाच्या अनुषंगाने आपण महासागराचा तळरचना किंवा सागराची तळरचना ही या ठिकाणी बघितलेली आहे की त्या 6 महासागराच्या किंवा सागराच्या तळरचनेचे हे 6 भाग हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात। मग आपण पाहतोय की जगामध्ये जो काही हा जलावरणाचा भाग आहे त्यामध्ये प्रामुख्याने 71% भाग हा जलावरणाचा पृथ्वीवर आहे आणि त्या 71%ला जर आपण 100% पकडलं तर त्यापैकी 92.30% भाग हा 4 महासागराचा आहे। आणि मग या 4 महासागरातील सागर तळरचनेचा अभ्यास करणं आपल्याला त्या अनुषंगाने क्रमप्राप्त ठरतं। त्यापैकी आपण त्यापैकी जो काही आपल्याला लागून असणारा महासागर आहे, भारताला लागून असणारा महासागर आहे, तो म्हणजे हिंदी महासागर। या हिंदी महासागराच्या तळरचनेचा हिंदी महासागराची तळरचना आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रहो, हिंदी महासागराची तळरचना या ठिकाणी आपण जर बघितली तर आपल्याला असं दिसतंय की हिंदी महासागराच्या तळरचनेमध्ये जे काही 6 भाग आहेत त्यापैकी एक भाग सगळ्यात जास्त प्रभावी आहे, तो म्हणजे सागरी मैदानाचा। आणि आपण पाहिलं की हिंदी महासागराच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास 60% क्षेत्रफळ हे सागरी मैदानाचं आहे। जवळपास 60% क्षेत्रफळ फळावर हिंदी महासागरामध्ये सागरी मैदान हे आढळते। सागरी मैदानाचा भाग हा आपल्याला या ठिकाणी आढळतो। या महासागराचा विस्तार जर आपण बघितला तर निश्चित पॅसिफिक महासागर किंवा अटलांटिक महासागरापेक्षा निश्चित लहान आहे, कमी आहे। आणि हा जो काही महासागर आहे हिंदी महासागर हा प्रामुख्याने उष्ण प्रभागामध्ये किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये हा महासागर येतो। त्यामुळे या महासागरातील असणारं पाणी हे 12ही महिने गोठत नाही। या म्हणजे 12ही महिने न गोठणारा हा महासागराचा भाग हिंदी महासागराचा भाग आहे। या महासागराच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 3 खंड त्याच्या बाजूला आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आहे आशिया खंडाचा भाग या हिंदी महासागराच्या अनुषंगाने, या ठिकाणी आहे आफ्रिका खंडाचा भाग आणि या ठिकाणी आहे ऑस्ट्रेलिया खंडाचा भाग आणि त्याचबरोबर अगदी दक्षिणेला आहे तो अंटार्क्टिक खंडाचा भाग। म्हणजे जवळपास 4 खंडाच्या मध्यभागी हा हिंदी महासागराचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की हा हिंदी महासागराचा भाग जो काही आहे या हिंदी महासागराच्या भागाभोवती काही प्राचीन पठारे देखील आपल्याला आढळतात। भूमिखंडावर काही प्राचीन पठारे किंवा पठारांचा प्रदेश देखील आपल्याला या ठिकाणी आढळतो। त्यामध्ये
या ठिकाणी असणारे आफ्रिकेचे पठार, भारतामध्ये असणारे दख्खनचे पठार, त्यानंतर हे जे काही अरब राष्ट्रांच्या अनुषंगाने असणारे अरबस्थानचे किंवा अरबी पठार आणि पश्चिमेला असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अनुषंगाने ऑस्ट्रेलियाचे असणारे पठार, अशा पद्धतीने प्राचीन अशा 4 पठाराच्या मध्यभागी हा हिंदी महासागराचा असणारा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। सर्वसाधारणपणे जर आपण हिंदी महासागराची खोली जर बघितली तर आपल्याला असं दिसतं की सर्वसाधारणपणे सरासरी जर आपण याची खोली बघितली तर सरासरी खोली ही 3840 मीटर एवढी असलेली आपल्याला दिसून येते। निश्चित या ठिकाणी सरासरी खोली या हिंदी महासागराची 3840 मीटर असलेली आपल्याला दिसून येते। आणि हिंदी महासागरातील जे काही सागरी मैदान आहे हे सागरी मैदान 4000 ते 6000 मीटर खोलीपर्यंत असलेला आपल्याला दिसून येते। हे जे काही सागरी मैदानाचा भाग आहे हा सागरी मैदानाचा भाग 4000 ते 6000 मीटर खोलीपर्यंतचा असणारा भाग, या दरम्यान हे सागरी मैदान आपल्याला दिसून येतात। या हिंदी महासागराच्या एकूण तळरचनेचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की हिंदी महासागराचे प्रामुख्याने 3 भाग पडलेले आपल्याला आढळतात। पहिला भाग की जो आफ्रिका खंडाजवळचा जो काही सागरी भाग आहे, या सागरी खोलीनुसार जर आपण बघितलं तर आफ्रिका खंडाजवळील असणारा भाग हा 6000 मीटर खोलीपर्यंत आहे। त्यामध्ये सेचिलस व मादागास्कर नावाचे बेटे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात। याशिवाय अनेक बेटे आहेत, परंतु जर आपण बघितलं तर यामध्ये सेचिलस व मादागास्कर ही 2 बेटे प्रामुख्याने आहेत। त्यानंतर जो काही पूर्व भाग आहे या महासागराचा पूर्व भाग देखील जास्त खोलीचा आहे आणि या भागाची खोली 6000 मीटर पेक्षाही जास्त आहे व भूखंड मंच हा या भागाचा अरुंद असलेला आपल्याला दिसून येतो। खास करून यामध्ये आपण जर बघितलं तर जसं आपण इंडोनेशियाच्या भागाकडे जाऊया तसं या महासागराची खोली ही वाढत गेलेली आपल्याला दिसून येते। आणि तिसरा भाग जो काही आहे या हिंदी महासागराचा तो आहे मध्य भाग, आणि या मध्य भागाची जी काही खोली आहे सर्वसाधारणपणे ही खोली जवळपास 4000 मीटरच्या दरम्यान असलेली आपल्याला दिसते। आणि या ठिकाणी अनेक अशी बेट, लहान मोठी अशी अनेक बेट या हिंदी महासागरामध्ये मध्यभागी आपल्याला दिसून येतात। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर हिंदी महासागराच्या संदर्भाने जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की हिंदी महासागराचे 3 भाग प्रामुख्याने या ठिकाणी खोलीच्या अनुषंगाने आपल्याला करता येतात। त्यापैकी हिंदी महासागराची जर खोली या आफ्रिका खंडाच्या असणाऱ्या भागाच्या अनुषंगाने जर केली तर प्रामुख्याने आपल्याला दिसतं की जवळपास 6000 मीटर पर्यंत या आफ्रिका खंडाच्या अनुषंगाने असणारी ही हिंदी महासागराची खोली आहे। यामध्ये सेलिचस व मादागास्कर नावाची 2 प्रमुख बेटे हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। या ठिकाणी हिंदी महासागरातील जो काही अधिक खोल असणारा भाग आहे तो हिंदी महासागराच्या पूर्व भागामध्ये आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की हिंदी महासागराच्या या भागामध्ये खास करून जर आपण इंडोनेशियाच्या भागाकडे गेलो, या भागाकडे जर गेलो तर आपल्याला असं दिसतं की या इंडोनेशियाच्या असणाऱ्या भागाकडे गेल्यास खोली ही वाढत गेलेली आपल्याला दिसून येते। आणि तिसरा भाग जो आहे तो आहे हिंदी महासागराचा हा असणारा मध्य भाग,
या मध्य भागाचा जर आपण विचार केला तर या मध्य भागामध्ये जो काही सर्वसाधारणपणे जी काही खोली आहे ती या महासागराची 4000 मीटरपेक्षा जवळपास आहे आणि या ठिकाणी अनेक छोटी मोठी बेटे, या पद्धतीने अनेक छोटी मोठी बेटे या हिंदी महासागरामध्ये आपल्याला दिसून येतात. तर एकंदर अशा पद्धतीने हा हिंदी महासागराचा भाग आहे. या हिंदी महासागराच्या भागाचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपण तर रचनेचे वेगवेगळे विभाग जे आहेत त्यानुसार जर बघितलं तर पहिला विभाग आपण भूखंड मंचचा जर बघितला, यामध्ये भूखंड मंच या हिंदी महासागराच्या अनुषंगाने, तर भूखंड मंचचा भाग या ठिकाणी आपण जर बघितला तर आपल्याला दिसतंय की हिंदी महासागरातील भूखंड मंचची रुंदी ही निश्चित जास्त आहे. अरबी व बंगालच्या उपसागराच्या अनुषंगाने भूखंड मंच हा जास्तच रुंद असलेला आपल्याला दिसून येतो. भूखंड मंचची रुंदी सरासरी 640 किलोमीटर पर्यंत ही आपल्याला या ठिकाणी आढळते. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर भूखंड मंच हा रुंद आहे, परंतु सर्वात जास्त रुंदी ही मादागास्कर बेटाजवळ आढळते. तर पूर्व किनाऱ्याचा जर आपण विचार केला तर जावा, सुमात्रा या ठिकाणी असणारा हा जावा, सुमात्रा या बेटाजवळ या भूखंड मंचची रुंदी ही अरुंद असलेली आपल्याला आढळते. तर अंटार्क्टिका खंडाकडे जर गेलो तर भूखंड मंच हा आपण या हिंदी महासागरामधून अंटार्क्टिका खंडाकडे जर आपण गेलो तर भूखंड मंच हा अधिकच अरुंद आहे. इथं मात्र भूखंड मंचची रुंदी ही अधिक असलेली आपल्याला आढळत नाही. जसं आपण इकडे जाऊया तसं अरुंद प्रकारचा भूखंड मंच हा प्रामुख्याने या ठिकाणी दिसून येतो. तर मित्र, भूखंड मंचच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की भूखंड मंच हा या अरेबियन सी असेल किंवा बंगालचा उपसागर असेल यांच्या अनुषंगाने असणारा भूखंड मंच हा या ठिकाणी जवळपास 640 किलोमीटर रुंदीपर्यंत आपल्याला दिसतो. या ठिकाणी जर बघितलं तर अरेबियन सी पेक्षाही, अरबी समुद्रापेक्षाही बंगालच्या उपसागरामध्ये भूखंड मंचची रुंदी ही वाढलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर आफ्रिका खंडाच्या अनुषंगाने असणाऱ्या किनारपट्टीच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की या भागामध्ये असणारे हिंदी महासागरातील भूखंड मंच हा मादागास्कर बेटाजवळ हा अधिकच रुंद आहे. मादागास्कर बेटाजवळ हा अधिकच रुंद असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी या भूखंड मंचची रुंदी ही अधिक असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर जर आपण बघितलं की जावा, सुमात्रा ही जी काही बेटं आहेत या हिंदी महासागरातील असणाऱ्या बेटाजवळ मात्र भूखंड मंच हा अरुंद आहे. त्या ठिकाणी त्याची रुंदी फारशी जास्त नसलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच अरुंद स्वरूपाचा भूखंड मंच या जावा, सुमात्रा या बेटाजवळ आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जर आपण हिंदी महासागरातून अंटार्क्टिका खंडाकडे जर गेलो तर आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी गेलं तर आपल्याला भूखंड मंच हा अरुंद असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने या हिंदी महासागरामध्ये एकंदर भूखंडाचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर या सागर रचनेचा दुसरा भाग आहे तो या ठिकाणचा पर्वतरांग. हिंदी महासागरातील असणाऱ्या पर्वतरांगेचा जर आपण विचार केला तर मित्रहो, हिंदी महासागरामध्ये जवळपास मध्य भागामध्ये एक पर्वतरांग आहे की जिची खोली जी जवळपास 400 मीटर खोलीवर एक मध्यवर्ती अशा प्रकारची पर्वतरांग आहे की ही पर्वतरांग रुंद असून
ही पर्वतरांग रुंद असून या पर्वतरांगेची सरासरी या पर्वतरांगेमुळे सरासरी या हिंदी महासागराची किंवा सागरी मैदानाचे हिंदी महासागरातील 2 भाग त्यांनी केलेले आहेत. मुख्य पर्वतरांग भारताच्या दक्षिण टोकापासून दक्षिणेकडे जाते. दक्षिणेकडे ती रुंदावत जाते. केप कामोरी पासून म्हणजे हिंदी महासागरातील आपण जर बघितलं की दक्षिणेकडे ती केप कोपमारो पासून दक्षिणेकडे अंटार्क्टिका खंडाकडे जाणाऱ्या या जलमग्न पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे 25 अंशापर्यंत चांगोस राईस दक्षिण जवळपास 25 अंशापर्यंत या असणाऱ्या या पर्वतरांगेला चांगोस राईस असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर 30 अंश अक्षावताच्या दरम्यान या रांगेला सेंट पॉल राईस असं म्हटलं जातं. म्हणजे ही पर्वतरांग एकच आहे, परंतु या ठिकाणी तिचं वेगवेगळ्या पद्धतीनं नाव या ठिकाणी आहे. मित्रहो, अशा पद्धतीची ही जी काही पर्वतरांग आहे ही भारताच्या दक्षिणेपासून या ठिकाणी अंटार्क्टिका खंडाकडे गेलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी 25 अंश अक्षावताच्या दरम्यान या ठिकाणी जर बघितलं आपण तर तिला चांगोस राईस असं म्हटलं जातं. तर जवळपास 30 अंशाच्या पलीकडे तिला सेंट पॉल राईस असं या ठिकाणी म्हटलं जातं. या 30 अंशाच्या पलीकडे या भागाला या पर्वतरांगेच्या तिला या ठिकाणी सेंट पॉल राईस असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ही जी काही आहे ही हिंदी महासागराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे. या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते हिंदी महासागराच्या मध्यवर्ती भागामध्ये. आणि ही एक रुंद प्रकारची पर्वतरांग आहे की ज्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या या हिंदी महासागरातील सागरी मैदानाचे 2 भाग प्रामुख्याने केलेले आपल्याला दिसून येतात. मित्रहो, दक्षिणेकडे या पर्वतरांगेचा विस्तार म्हणजे दक्षिण भागाकडे जर ही पर्वतरांग जाते तसतसं तिची रुंदी किंवा तिचा विस्तार हा वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. या पर्वतरांगेला विस्तृत असा सपाट माथा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि या माथ्यालाच अँडरस्टॉमचे पठार असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी मग हे अँडरस्टॉमचे पठार या पर्वतरांगेच्या वरच्या भागामध्ये जो सपाट असा भाग या ठिकाणी असतो की जो हिंदी महासागराच्या अनुषंगाने आहे त्या सपाट भागाला सेंट पॉलचे पठार असं देखील किंवा अँडरस्टॉमचे पठार अँडरस्टॉम सेंट पॉल पठार असं या ठिकाणी देखील म्हटलेलं आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आफ्रिकेचा सिंगासारखा भाग या ठिकाणी पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. त्याला केफ गार्डिफुई असं म्हटलं जातं. या ठिकाणी जर आपण बघितलं तर आफ्रिकेच्या या खंडाकडे असा एक सिंगासारखा भाग या ठिकाणी पर्वतरांगेचा आहे आणि या पर्वतरांगेच्या या भागाला या ठिकाणी केप गार्डिफुई असं म्हटलं जातं. तेथून आग्नेयेकडे एक जलमग्न पर्वतरांग असून तिला साकोजा चांगेस राईस असं या ठिकाणी म्हटलं जातं. या ठिकाणी पर्वतरांग आहे आग्नेय दिशेला आणि तिला या ठिकाणी साकेजा पर्वतरांग रॉईस असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर जर आपण बघितलं की याच शाखेला एक समांतर पर्वतरांग असून तिला सेचिलिस पर्वतरांग आपण बघितली. सेचिलिस नावाचं जे बेट आहे हे या हिंदी महासागरातील हे सेचिलिस नावाचं बेट हे त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी ही पर्वतरांग प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि या सेचिलिस नावाच्या असणाऱ्या या बेटाजवळ ही पर्वतरांग आपल्याला आढळून येते आणि जे काही शिखरं आहेत ते सेचिलिस नावाच्या बेटाच्या अनुषंगानं या पर्वतरांगेचं आहे. मादागास्कर बेटाच्या दक्षिणेकडे साऊथ मादागास्कर नावाची
पर्वतरांग असून ती 30 अंश दक्षिण अक्षावृत्ताच्या दरम्यान पसरलेली असून ती रुंद आहे. याशिवाय तिला त्या ठिकाणी प्रिन्स एडवर्ड किंवा क्रोसेड राईस असं या ठिकाणी म्हटलं जातं. बंगालच्या उपसागरामध्ये बंगालचा जो काही उपसागर आहे या उपसागरात अंदमान निकोबार ही देखील एक पर्वतरांग असून तिचा विस्तार यांगून पर्यंत आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर अंदमान निकोबार नावाची जी ही या ठिकाणी यांगून पासून तिचा विस्तार ही देखील एक पर्वतरांग आहे. अंदमान निकोबार जी काही आपली बेट आहे ही एक पर्वतरांगेची शिखरच आहे आणि अशा पद्धतीने ही पर्वतरांग या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने मित्रहो या हिंदी महासागरातील भूखंडमंच आणि पर्वतरांग ही या ठिकाणी आपण आजच्या तासामध्ये बघितलेली आहे. धन्यवाद.